दत्तभक्तांच्या जीवनात घडणाऱ्या या घटना साधा योगायोग नसून साक्षात दत्तगुरूंची कृपा आहे. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात आणि भक्त पूर्णपणे हतबल होतो, तेव्हा अचानक कुणीतरी अनोळखी व्यक्ती मदतीसाठी धावून येतो. ही व्यक्ती अगदी अचूक वेळी येते, आपले काम पूर्ण करते आणि गर्दीत कुठे गडप होते हे भक्ताला साधे समजतही नाही. हा साधा योगायोग नसून साक्षात दत्तगुरूंनी भक्ताच्या हाकेला दिलेली ती अत्यंत जिवंत आणि चालती बोलती ईश्वरी साध असते. नियतीचे सर्व नियम वाकवून विश्वाचा मालक स्वतःच्या लेकराला वाचवण्यासाठी एका अदृश्य दूताच्या रूपाने साक्षात पृथ्वीवर उतरतो. रखडलेले काम पूर्ण झाल्यावर भक्ताच्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू साक्षात दत्तगुरूंच्या या अथांग अस्तित्वाची पावती देतात. अनेकदा काहीही कारण नसताना भक्ताचे मन अस्वस्थ होते आणि तो ऐनवेळी प्रवासाचा किंवा व्यवहाराचा निर्णय अचानक बदलतो. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या बीजमंत्राच्या साधनेने हे आज्ञाचक्र अत्यंत प्रखरतेने जागृत होऊन धोक्याचा अचूक संकेत देते. अनेक भक्तांचा असा थरारक आणि जिवंत अनुभव आहे की ऐनवेळी गाडी चुकल्यामुळे किंवा व्यवहार मोडल्यामुळे त्यांचे साक्षात मृत्यूपासून किंवा मोठ्या फसवणुकीपासून रक्षण झाले. हा बदललेला निर्णय योगायोग नसून साक्षात दत्तगुरू भक्ताचा हात पकडून त्याला विनाशाच्या दाढेतून बळजबरीने आणि सुरक्षितपणे मागे खेचत असतात. स्वतःच्या आतील या ईश्वरी आवाजावर मिळणारा हा साक्षात जीवदान देणारा अनुभव भक्ताला अत्यंत स्थितप्रज्ञ आणि अढळ विश्वासाने भरून टाकतो. तुम्ही रस्त्यावरून जात असताना अचानक एखादा श्वान, कुत्रा किंवा गाय तुमच्याजवळ अत्यंत शांतपणे आणि मायेने येऊन उभी राहते. ते तुमच्याकडे अत्यंत निरागसपणे पाहतात किंवा तुमच्या अंगाला घासून एक अत्यंत सकारात्मक आणि दैवी ऊर्जा तुमच्या शरीरात सोडतात. हा योगायोग नसून त्या मुक्या जीवांमधील साक्षात दत्ततत्व जागृत होऊन ते तुमच्या पूर्वजन्माची पापे आणि दुःख शोषून घेत असतात. मुक्या प्राण्यांच्या या मूक स्पर्शाने तुमच्या मार्गातील अनेक अदृश्य अडथळे आणि भयंकर संकटे अत्यंत विनासायास आणि क्षणात जळून खाक होतात. दत्तगुरूंचे हे सगुण रूप भक्तालाही अत्यंत गोड जाणीव करून देते की विश्वाचा पोशिंदा पावलोपावली त्याचे अत्यंत प्रेमाने रक्षण करत आहे. जेव्हा वैद्यकीय शास्त्र हात टेकते किंवा आर्थिक दिवाळखोरीत सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा अचानक एक अत्यंत अद्भुत चमत्कार घडतो. घोर कष्टोद्धरण स्तोत्र आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड जपाने आणि पुण्याईने मृत्यूच्या दारात उभा असलेला रुग्ण साक्षात हसतमुख घरी परततो. अनेक रुग्णांचा असा अंगावर काटा आणणारा अनुभव आहे की डॉक्टरांनी आशा सोडलेली असतानाही अचानक उपचारांना यश आले आणि त्यांना निरामय जीवनदान मिळाले. हा योगायोग नसून साक्षात धन्वंतरी रूपी दत्तगुरूंची अत्यंत प्रबळ कृपा असते, जी काळालाही अत्यंत वेगाने आणि लाजेने मागे फिरण्यास भाग पाडते. दुःखाच्या या भयंकर वादळातून भक्ताला अत्यंत सुरक्षित बाहेर काढून त्याला एक नवे आणि सात्विक आयुष्य बहाल करण्याची ही ईश्वरी किमया आहे. घरात कोणतीही अगरबत्ती किंवा धूप लावलेला नसताना अचानक चंदनाचा, गुलाबाचा किंवा अत्यंत पवित्र भस्माचा सुगंध दरवळू लागतो. हा सुगंध काही सेकंद किंवा मिनिटे टिकतो, पण तो भक्ताच्या मनातील सर्व भयंकर चिंता आणि नैराश्य एका क्षणात पूर्णपणे नष्ट करतो. हा केवळ योगायोग नसून साक्षात दत्तगुरूंचे, स्वामींचे किंवा नाथ परंपरेतील सिद्ध योग्यांचे तुमच्या वास्तूत झालेले अदृश्य आणि अत्यंत पवित्र आगमन असते. या सुगंधी लहरींमुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, करणी किंवा वाईट शक्तींचा अत्यंत प्रखर आणि मुळापासून नाश होतो. तुमची हाक ऐकून देव साक्षात तुमच्या दारात उभा आहे याचीही
मानवी तर्काच्या पलीकडची सर्वात मोठी आणि साक्षात ईश्वरी प्रचिती असते. ज्या लोकांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो त्यांचे खरे चेहरे अत्यंत अनपेक्षितपणे आणि धक्कादायकरित्या अचानक उघडे पडतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या स्पंदनांमुळे भक्ताच्या सभोवतालचे हे खोटे जाळे साक्षात दत्तगुरु स्वतःच्या हाताने निर्दयपणे तोडतात. अनेक भक्तांचा असा साक्षात अनुभव आहे की जवळच्या लोकांनी अचानक फसवणूक केल्यावर सुरुवातीला दुःख झाले, पण नंतर समजले की ते वेळेवर दूर गेल्यानेच आयुष्याचा विनाश टळला. हा योगायोग नसून साक्षात ब्रह्मांड नायक भक्ताला चुकीच्या संगतीतून बळजबरीने बाहेर काढून भविष्यातील भयंकर धोक्यापासून त्याचे अभेद्य रक्षण करत असतात. खोट्या नात्यांची ही मोडतोड भक्ताला सत्याच्या प्रकाशात आणून एका अत्यंत भक्कम आणि सुरक्षित यशाच्या शिखरावर कायमची प्रस्थापित करते. जेव्हा भक्ताच्या मनात एखादा अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न असतो तेव्हा अचानक टीव्हीवर, एखाद्या पुस्तकात किंवा रस्त्यावरील संवादात त्याला त्याचे उत्तर मिळते, किंवा श्री गुरुचरित्र उघडताच नेमकी तीच ओळ समोर येते जी त्याच्या सध्याच्या समस्येचे अत्यंत अचूक आणि साक्षात ईश्वरी समाधान असते. हा योगायोग नसून देव तुमच्याशी अत्यंत थेट आणि जिवंत संवाद साधत असल्याचा तो एक साक्षात अंगावर काटा आणणारा पुरावा आहे. संपूर्ण ब्रह्मांड आणि निसर्ग तुमच्या मदतीसाठी साक्षात दत्तगुरूंची वाणी बनून तुम्हाला एका अत्यंत अचूक आणि योग्य निर्णयाप्रत आणून सोडतात. ही ईश्वरी प्रज्ञा भक्ताच्या मनातील सर्व संभ्रम जाळून टाकते आणि त्याला अत्यंत आत्मविश्वासाने संकटावर मात करण्याची अफाट ताकद देते. चारही बाजूंनी संकटांनी घेरलेले असतानाही सामान्य माणसाप्रमाणे रडण्याऐवजी भक्ताच्या मनात हिमालयासारखी अढळ आणि अत्यंत सात्विक शांतता असते. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राच्या नित्य जपाने भक्ताचे मन संसारातील मोहातून अत्यंत विरक्त होऊन पूर्णपणे स्थितप्रज्ञ अवस्थेत पोहोचते. अनेक लोकांचा असा डोळ्यात पाणी आणणारा अनुभव आहे की नोकरी गेल्यावर किंवा मोठे नुकसान झाल्यावरही त्यांना नैराश्य आले नाही. उलट एका नव्या आणि मोठ्या यशाचा मार्ग अचानक खुला झाला. हा योगायोग नसून साक्षात दत्तगुरूंचा मायेचा हात भक्ताच्या हृदयावर असतो, जो त्याच्यातील अनामिक भीतीला समूळ जाळून त्याला अत्यंत निर्भय बनवतो. संकटाच्या छाताडावर उभे राहून जगण्याची आणि लढण्याची ही अफाट ताकद साक्षात ईश्वराच्या अथांग आणि अभेद्य कृपेची सर्वात मोठी पावती आहे. तुम्ही प्रवासात किंवा कामात अत्यंत भुकेले आणि हतबल असताना अचानक कुणीतरी तुम्हाला प्रेमाने खायला देते किंवा प्रसाद म्हणून काहीतरी मिळते. हा प्रसाद केवळ अन्नाचा घास नसून साक्षात दत्तगुरूंनी तुमच्यासाठी पाठवलेली ती अत्यंत गोड आणि पवित्र ईश्वरी ऊर्जा असते. अन्नाच्या या एका घासासोबत भक्ताच्या शरीरातील अत्यंत जड आणि नकारात्मक स्पंदने नष्ट होऊन तिथे एक अत्यंत सकारात्मक चैतन्य निर्माण होते. हा योगायोग नसून माता अन्नपूर्णेच्या रूपात साक्षात ईश्वराने तुमची काळजी घेतल्याचा तो एक अत्यंत जिवंत आणि साक्षात चमत्कार आहे. जगाचा पोशिंदा स्वतः आपल्या लेकराला कधीही उपाशी झोपू देत नाही. या आढळ विश्वासाची ही खऱ्या अर्थाने परमोच्च आणि ईश्वरी सांगता असते. पहाटेच्या अत्यंत शांत झोपेत भक्ताला दत्तगुरूंचे, स्वामींचे किंवा एखाद्या संताचे अत्यंत जिवंत आणि शुभ्र दर्शन दृष्टांत होतो. श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या प्रभावाने देव साक्षात झोपेत येऊन भविष्याची अत्यंत स्पष्ट दिशा दाखवतो. अनेक भक्तांचा असा साक्षात अनुभव आहे की स्वप्नात मिळालेल्या सूचनेनुसार कृती केल्यामुळे त्यांची अत्यंत रखडलेली आणि अशक्य कामे दुसऱ्याच दिवशी विनासायास पूर्ण झाली. हा स्वप्नांचा योगायोग नसून साक्षात परब्रह्माने
भक्ताच्या आज्ञाचक्राला दिलेला तो एक अत्यंत अचूक आणि कधीही न चुकणारा ईश्वरी पासवर्ड असतो. भक्ती आणि भगवान यांच्यातील अंतर कायमचे संपून साक्षात अद्वैत एकरूपतेची प्रचिती देणारा हा दृष्टांत भक्ताला एका अथांग परमानंदात कायमचे सामावून घेतो. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.